दिल्लीमधील त्यांच्या साऊथ ब्लॉक कार्यालयामध्ये सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे। 20,000 कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केलेलं आहे। पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेला आहे। 20,000 कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। किसान निधीचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11:30 वाजता दिल्लीमधल्या त्यांच्या साऊथ ब्लॉक या कार्यालयामध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। 20,000 कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे। किसान निधीचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। आपण दृश्य पाहतोय। मोदींनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। सकाळी 11:30 वाजता दिल्लीमधल्या त्यांच्या साऊथ ब्लॉक कार्यालयामध्ये सलग तिसऱ्यांदा त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे। त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। आणि पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल टाकलेलं आहे। 20,000 कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, पंतप्रधानांनी कार्यभार स्वीकारलेला आहे, पदभार स्वीकारलेला आहे। 20,000 कोटींचं अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालंय। श्वेता, पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली कुठली गोष्ट केली असेल तर ती शेतकऱ्यांच्या संदर्भात केल्याचं दिसतंय आपल्याला। आणि पीएम किसान योजना, जी मागच्या काही वर्षांपासून खूप प्रचलित योजना आहे, त्या योजनेच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर जवळपास 20,000 कोटी रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम लगेचच केलेलं आहे। जवळपास श्वेता 9.3 कोटी शेतकऱ्यांना या सगळ्याचा फायदा होणार आहे। आणि त्यामुळे 17वा हप्ता जो होता पीएम किसान योजनेचा तो पंतप्रधानांनी लगेच दिलेला आहे। म्हणजे ज्यावेळी पंतप्रधानांनी पदभार घेतला त्यावेळी पहिली सही जर कुठल्या याच्यावरती केली असेल तर ती शेतकऱ्यांच्या अनुषंगाने केली आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारची पहिली पाऊल शेतकऱ्यांच्या अनुषंगाने दिसतं। त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही वादे केलेले होते ते वादे पूर्ण करण्याकडे आमच्या सरकारचा भर आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही पावलं टाकत आहोत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसतंय। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, कार्यभार स्वीकारलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा घेतलाय।